आपण 100 रुपयाचा प्राण राष्ट्रासाठी म्हणून देताना 100 प्रतिमोल घेऊन मग द्या, नाहीतर राष्ट्राचे नावाने अशी आत्महत्या करताना राष्ट्राची काही अंशी हानीच कराल असे निक्षून सांगितले. तेव्हा कुठे स्वारीचा निश्चय ढळला. मी मरे तो देह दंडिणार नाही असे त्याने गुप्तपणे वचन दिले आणि आम्ही थोडे निश्चिंत झालो. पण इतर इष्टमित्रास हे वचन सांगता येईना. ते म्हणत, तुम्हीच त्यास अन्नत्यागापासून परावृत्त होऊ देत नाही. तुमचा शब्द तो मोडणार नाहीत. हा त्याचा खोटा आरोपही काही काळ सहन करावा लागला. कारण तू अंती खाशील हे दिलेले गुप्त वचन मी कोणास सांगणार नाही असे प्रतिवचन आम्हास त्या तरुणास द्यावे लागले होते. आम्ही डॉक्टरास प्रत्यही त्याची प्रकृती अतिरेकेला गेली की नाही हे आम्हास गुप्तपणे कळविण्यास सांगून ठेवले होते. केव्हा केव्हा त्यास त्रस्त करण्याकरिता पठाण वॉर्डरातील अधिकाऱ्यांचे हस्तक आईमाईवरून शिव्या देत. कारण या निमित्ताने तरी तो उलट बोलेल. उलट शिवी मौनव्रतामुळे तर देता येईना. अंगात ताप आणि त्या अभद्र बिभत्सपणाच्या शब्दाचा मारा तर सोसवेना. अशा स्थितीत एके दिवशी धावून जाऊन त्या तरुणाने रात्री आपल्या कोठडीच्या भिंतीवर आणि भूमीवर ताड डोके आपटण्यास आरंभ केला. धावपळ झाली. पर्यवेक्षकांनी त्याचे खोलीत 2 वॉर्डर पहाऱ्यास रात्रभर ठेवण्यास आरंभ केला. नाहीतर न जाणो तो आत्महत्या करील. अंती मला एक दिवस डॉक्टरांनी कळवले की आता मात्र एक तर तो मरेल किंवा वेडा होईल. हे ऐकताच सर्व बंदिवानांचे कडून एक सामायिक पत्र त्याने अन्न ग्रहण करावे अशा विनंतीचे धाडले आणि आता तुला तू हटलास म्हणून कोणासही म्हणता यावयाचे नाही, तर सगळ्यांची आज्ञा म्हणून अन्न ग्रहण कर. कारण प्रकृतीचा रबर तुटणार, तोच तुटण्याचे आधी तू ताणणे बंद करशील असे तू वचन दिले आहेस. ती वेळ आली आहे असे निक्षून कळविले. तेव्हा त्या माणी गृहस्थाने एकदाचे अन्न ग्रहण केले. आमचे सारखेच सांगणे असे की संपासारख्या तात्कालिक उपयुक्त चळवळीसाठी इतर कष्ट जरी सोसणे युक्त असले तरी कोणाही देशभक्ताने त्या राजबंदिवान म्हणून घेण्यासारख्या मागणीसाठी स्वप्राणाचेही बलिदान आणि तेही असे अन्नत्यागादी उपायांनी आपण होऊन करणे म्हणजे मूर्खपणा करणे होय. त्या मानधन राजबंदिवानांनी 2 वेळा सार्वत्रिक अन्नत्यागाचा संप करण्याचा घाट घातला. मधून 10-5 जणांनी आरंभी करावा, पण आम्ही तो उचलून न धरता हाणून पाडावा. त्याच्या त्या तेजस्वीपणाचा यथोचित गौरव करीतच हाणून पाडावा. आज त्या वेळी अन्न सोडून बळाने मरू पाहणाऱ्यांपैकी आम्ही ज्यास खेचून परत ओढले त्यापैकी काही सुटून स्वराष्ट्राची सेवा पुन्हा करीत आहेत. ज्या मानधन तरुणाविषयी वर उल्लेख केला आहे त्याची आणखी काही माहिती शक्य झाले तर पुढील आवृत्तीत देण्याचा प्रयत्न करू. हा संप ज्या दिवशी झाला त्याच दिवशी माटुंगा साहेबास एक आवेदन धाडण्याची जी परवानगी आम्ही मागितली होती त्याविषयी चर्चा करताना बारी आम्हास म्हणाला, माटुंग्याच्या आगमनास पोर्ट ब्लेअरची प्रतिवंदना सलामी म्हणून संप इतका संगीत करण्यात आला होता. हे जरी खरे होते तरी त्यात मी प्रत्यक्ष काम न सोडण्याचा जो विचार केला त्यामुळे मला आवेदनपत्राची परवानगी नाकारणे अधिकाऱ्यास जड गेले. दुसरे एक महत्त्वाचे कारण होते. हिंदुस्थानात ज्या सुधारणा करावयाच्या त्यायोगे राज्यक्रांतिकारकांची समजूत काहीतरी पटेल की नाही हा प्रश्न माटुंग्या अधिक झाडून साऱ्या अधिकाऱ्यांपुढे होता. याविषयी आमच्याशी तटस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण होऊन येऊन केलेल्या एतद्विषयक चर्चेने आणि वर्तमानपत्रातील लेखाने आम्हास शंका उरली नव्हती. त्यामागे मोर्ले साहेबांच्या सुधारणांच्या हप्त्यांचे वेळी तर आम्ही इंग्लंडमध्येच होतो आणि क्रांतिकारकास शमवणे निदान इतरास क्रांतिकारकाच्या आगळिगळ्या जाज्वल्य पंथात शिरण्याइतके असंतुष्ट होण्यापासून बचावणे
हा त्या सुधारणा देण्यात इंग्लिश सत्तेचा मुख्य हेतू होता. हे आम्हास त्यावेळी अनेक प्रख्यात इंग्लिश ग्रहस्थांशी झालेल्या वादविवादामुळे आणि गोखले इत्यादी पुढाऱ्यांच्या तंत्रस्त भाषणामुळे आणि प्रत्यक्ष संवादामुळे ठाऊकच होते. तेव्हा हिंदुस्थानात सुधारणांचा हप्ता मागण्यासाठी एकमुखी मागणी करण्याचे प्रयत्न जे लोकमान्य प्रमुख सर्व देशभक्त करीत होते, त्यात क्रांतिकारकातील प्रमुखांपैकी कोणीतरी थोडासा हात देणे भाग होते. तेव्हा अशा वेळेस महत्त्वाच्या नियंत्रणात्मक सुधारणा जर खरोखरच करण्यात आल्या तर क्रांतिकारकातीलही अनेक लोक शांतिप्रधान मार्गाचा अवलंब करू इच्छितील, हे सरकारच्या दृष्टीस आणणे आम्ही आपले कर्तव्य समजलो. माटुंग्याने सर्व पक्षाच्या भेटी घेतल्या. त्यात क्रांतिकारकांचा पक्ष उघड सापडणे दुर्घटच होते. तेव्हा अशा अपरोक्ष रीतीने त्यातील काही जणांकडून त्यांची मते कळणे त्यास इष्टच होते. म्हणूनच आमच्यातील अनेक लोकांशी आडून पाडून ही चर्चा अधिकारी करीत, परंतु काही भिवून अगदी शेळपटपणा स्वीकारून, नको रे बोवा ते राजकारण, स्वातंत्र्य मिळाले तरी आज ते नको, निदान आपण तरी हरी हरी म्हणत बसलो आहोत आणि आम्हा सुटकेपलीकडे काही पाहावयाचे नाही असे म्हणत, तर काही इंग्लिशांना हाकून द्यावयाच्या जळत्या शपथा जशा पूर्वी घेतल्या तशाच अधिकाऱ्यास पाठ म्हणून दाखवीत. अशा स्थितीत क्रांती पक्षाच्या ध्येयाची आणि राजकारणाची तात्विक चर्चा केलेले सुसंगत, युक्तियुक्त आणि निर्भीड लेखी कथन आम्ही धाडू इच्छितो. हे ऐकताच अधिकाऱ्यास एक प्रकारे ती इष्टापत्तीच वाटली. ते मी न करता त्यांच्या आवडीच्या कोणी इतराने केले असते तर त्यास हवे होते, पण ते जमेना. माझे नावे गेलेले आवेदन वरिष्ठास अधिक उपयुक्त वाटेल हेही त्यास माहीत होते आणि मी संपात काम सोडून न मिळाल्यामुळे कारागारीय नियमाची पण काही आडकाठी नव्हती. तेव्हा मला माटुंग्या साहेबास गव्हर्नर जनरलचे द्वारा आवेदनपत्र धाडण्याची परवानगी मिळाली आणि त्याप्रमाणे मी ते धाडले. माटुंगे साहेबास वरील आवेदनपत्र धाडताच त्यांचा इष्ट तो परिणाम होण्यासाठी त्यातील मुख्य विधेयाची माहिती हिंदुस्थानात प्रसिद्ध होणेही परमावश्यक होते, कारण त्यायोगे हिंदुस्थानातील जे पुढारी सुधारणांसाठी झटपटत होते त्यांना हेही एक सबळ कारण सांगता येते की जर समाधानकारक सुधारणा मिळाल्या तर ते पहा, राज्यक्रांतिकारकातील काही प्रमुख लोक देखील शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्यास सिद्ध आहेत. आमच्या अवश्य परिस्थितीतही जो काय पाठिंबा आम्हास आमच्या पुढाऱ्यास देता येण्यासारखा होता तो द्यावा, म्हणून आम्ही आमच्या त्या वर्षीच्या पत्रात या आवेदनाचा उल्लेख केला. ते पत्र आमच्या प्रकृतीची त्या वेळची अवस्थाही प्रदर्शित करीत असल्याने त्याचे मूळच अंशतः भाषांतरित करून खाली देत आहो. त्यायोगे राजकीय बंदिवानाच्या मुक्ततेविषयी आपल्या स्वदेश बंधूस सतत उत्तेजित करण्याचे कामी आमच्या वार्षिक पत्राद्वारे आम्ही कोणत्या धोरणाने आणि किती झटत होतो हेही तत्कालीन लिखाणावरून दृग्गोचर होईल. महाराष्ट्र प्रांतिक परिषदेने सर्व राजकीय बंदिवानाच्या मुक्ततेविषयी ठराव संमत केला. हे वाचून फार आनंद झाला. गेल्या पाळीस नाशिकही असाच महत्त्वाचा ठराव महाराष्ट्राने केला होता. एकंदरीत मुंबई प्रांतिक परिषद ही इतर कोणत्याही प्रांतिक परिषदेहून अधिक चिकाटीने आणि निर्भयतेने हिंदुस्थानातील सर्वच राजबंदिवानांना मुक्त करण्यासाठी झटत आहे, हे खरे आहे. गेल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे युक्त प्रदेश आणि आंध्र परिषद या दोघा संस्थांनीच हा ठराव केला होता. त्यातही आंध्र परिषदेचा ठराव संग्राहक आणि कळकळीचा होता. त्यावरून हे स्पष्ट होते की आपल्या मातृभूमीच्या मोचनार्थ बरोबर असो वा नसो, परंतु त्यास तसे करणे आपले कर्तव्य वाटताच ज्यांनी प्रामाणिकपणाची आणि निर्विवाद स्वार्थत्यागाची पराकाष्ठा करून कारागृहातून आपले जीवन जिजवीत त्या महान मोचनास आपले आयुष्य अर्पण करण्यास मागे घेतले नाहीत, त्यांच्याविषयी आंध्र बंधूंची अंतःकरणे समवेदनेने भरलेली आहेत. तू लिहिलेस की पत्रातून आणि मासिकातून वारंवार राजकीय बंदिवानांच्या सुटकेविषयी लेख येतात, पण मग मला हे समजत नाही की राष्ट्रीय सभेलाच तेवढी त्याविषयी नाव काढण्याची एवढी लाज का वाटते. ज्या लोकांची
प्रतिनिधी म्हणून ती सभा म्हणविते. त्यांच्या मनात वसत असलेल्या राजबंदीवानाच्या विषयीच्या नुसत्या मानसिक सहानुभूतीचा देखील उल्लेख करण्यास ती सभा इतकी का भीते? त्या राष्ट्रीय सभेने गेल्या वर्षी एक ठराव संमत केला, पण तो केवळ स्थलबद्ध राजबंदीचाच काय तो? त्या सभेला या गोष्टीचा विसर पडला की स्थलबद्ध लोक युद्धानंतर आपोआप सुटणारे आहेत, परंतु त्या आमच्या स्थलबद्ध बंदिवानांच्या दुःखाने त्या शोभिवंत आणि मुक्तवासू मंडपात सुखासीन झालेल्या ज्या देशभक्ताच्या टोळ्यास टिपे आणली, त्याच्यात हे मात्र ध्यानात आले नाही की त्यात दुःखाच्या अनेक पटीने तीव्रतर दुःखास निरवधी काल सहन करीत एक नाही, दोन नाही, पण शतावधी लोक इतरत्र झिजत झुरत पडलेले आहेत. त्यांची मुक्तता आपोआप होणारी नाही. म्हणूनच ह्या प्रतिष्ठित आणि उत्तरदायी नेत्यांनी त्यांच्याविषयीच अधिक प्रयत्न केला पाहिजे होता. प्रतिष्ठित आणि उत्तरदायी तेथेच गोम आहे. ते केवळ स्थलबद्धांविषयी बोलतात, कारण त्यांना ठाऊक आहे की ते इतके धोक्याचे नाही, परंतु ते इतर राजबंद्यांविषयी चकार शब्द काढीत नाहीत, कारण त्यायोगे त्यांच्या साहेबांच्या घरी त्यांच्या प्रतिष्ठपणास बट्टा लागण्याचा संभव आहे. राष्ट्रीय सभेचे मुख्य कर्तव्य म्हणजे तिच्यात पुढे करणाऱ्या मुठभर लोकांची मते प्रदर्शित करणे नसून देशातील बहुमत प्रदर्शित करणे हे होय. मग इतकी वृत्तपत्रे आणि प्रांतिक सभा राजबंदीवानाची मुक्तता करा म्हणून मागणी करीत असता ह्या राष्ट्रसभेच्या पुढाऱ्यातीलच काही पुढाऱ्यांवर जेव्हा कारागृहात सडत पडण्याचा प्रसंग आला, तेव्हा राष्ट्रसभेने आणि ज्या लोकांसाठी ते झटले आणि पाशात पडले त्यांनी त्यांच्या दुःखाचा नामनिर्देश करणे हे त्यांचे कर्तव्य होय अशी स्वतःच अपेक्षा केली असता आणि विशेषतः आयरिश, बोअर, ऑस्ट्रियन इत्यादी लोकांनी आपापल्या देशातील राजबंदीवानाच्या मुक्ततेची उघड चळवळ करून ती मुक्तता करविली असता राष्ट्रीय म्हणविणाऱ्या सभेने मात्र आपल्या हिंदी राजबंद्यांविषयी चकार शब्द काढण्यास भ्यावे हे अत्यंत अनुचित होय. राष्ट्रसभेला तसे करणे आता भागच पडले पाहिजे. जर काही म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या अंगास कापरे भरत असेल तर त्यांनी हवे तर ठरावाच्या बैठकीस उपस्थित राहू नये. ह्या थोड्या प्रतिष्ठितास धीर नाही म्हणून सर्व राष्ट्रांनी ह्या अपराधी मुग्धतेचे पाप डोक्यावर काय म्हणून घ्यावे? अशा प्रकारचे ठराव करताना देखील एक दोन गोष्टीविषयी फार सावधता ठेवली पाहिजे. पुष्कळ पत्रे राजबंदीवाना विषयी लिहिताना त्या सोयीस्कर शब्दाचा उपयोग अशा संदिग्धपणे करतात की त्यात नक्की कोणाचा अंतर्भाव केलेला आहे हे सरकारास तर काय, पण लोकासही समजू नये. कधी त्याचा अर्थ स्थलबद्ध बंदी तर कधी स्थानांतरित, तरी कधी निर्वासित, पण अगदी स्पष्टपणे उल्लेख करून राजकीय कार्यात दंडित झालेल्या सर्व बंदिवानांचा अंतर्भाव त्या शब्दात क्वचित केलेला असतो. गेल्या पाळीला मी तुला लिहिलेच होते की बानरलॉनी देखील आयरिश राजबंदी सोडताना जे व्यक्तिविषयक अपराधासाठी दंडित नाहीत त्या राजबंदीवानांना सोडले म्हणून त्यांचे भिन्नत्व दाखविण्याचा धूर्तपणा केला होता. आता त्या सद्गृहस्थास माहीत होते की माताभिलाषी स्त्रिया अशा वैयक्तिक अपराधासाठीच दंडित झालेल्या होत्या, परंतु त्यास लढाई सुरू होताच सोडण्यात आले. मग बानरलॉच्या हातात तो वैयक्तिक अपराध हा शब्द आत्ताच त्याच्या खऱ्या हेतूस झाकणारी ढाल का व्हावी आणि त्या दंडित शब्दास हिंदी पुढाऱ्यांनीच एवढे का भ्यावे? बोथा मुख्य प्रधान आहेत आणि रेडमंड पार्लमेंटातील एका पक्षाचे ऊर्ध्वयू आहेत, तरी सरकारविरुद्ध सशस्त्र बंड करणाऱ्या आणि त्यांच्या विपक्षीय असलेल्या राजबंदीवानासही त्यांनी सोडले, परंतु राष्ट्रीय सभेच्या पुढाऱ्यास मात्र आपण प्रतिष्ठित अशा बंडखोरीची नावे देखील अशी उच्चारावी म्हणून धाक पडला आहे. नगरच्या वेशीशी भीक मागणाऱ्या भिकाऱ्यास नगराच्या अध्यक्षपणाच्या आणि नगरशेठाच्या पेक्षाही आपल्या प्रतिष्ठपणाची आणि उत्तरदायित्वाची अधिक जाणीव आहे. तेव्हा ह्यापुढे ठरावातून आणि लेखातून राजकीय बंदिवान ह्या शब्दाची अशी व्याख्या असावी की तीत क्रांतिकारकात सुद्धा सर्व राजबंदीवानांचा समावेश व्हावा. जे कोणी, मग ते दंडित असतो वा विचाराधीन असोत वा स्थलबद्ध असोत, ते वैयक्तिक आक्रमणासाठी किंवा सार्वत्रिक बंडासाठी, वास्तविक मला या भिन्नत्व शून्य प्रभेदाचा अर्थच कळत नाही. अपराधी ठरलेले असोत,
पण जे शुद्ध आणि निर्भीड अशा राजकीय हेतूने प्रेरित होऊन झुंजत होते ते राजकीय बंदिवान होत. हीच त्या शब्दाची खरी व्याख्या आहे. वैयक्तिक शब्दात आणि राजकीय ह्या शब्दात मुख्य प्रभेद हा त्या कृत्यावरून पडत नसून त्या कृत्यामागे असलेल्या हेतूवरून पडत असतो. हेतू ही मुख्य कसोटी होय. कोणतेही कृत्य स्वयंमेव राजकीय ठरत नाही, कारण सशस्त्र बंड देखील जर ते केवळ कोण्या व्यक्तीच्या पोटापाण्याकरिताच असेल तर राजकीय आणि सार्वजनिक ठरणार नाही आणि त्यास कोणाही सुज्ञ गृहस्थाची सहानुभूती मिळणार नाही. तो केवळ एक थोरला दरोडाच होईल. अर्थात त्या व्यक्तीच्या पोटाचा प्रश्न हा कोण्या एका सार्वजनिक अधिकाराचे रक्षणासाठी चाललेल्या लढ्यात निमित्त मात्र पुढे केलेला असेल तर ती गोष्ट निराळी. ढगातील ज्या टोळ्या नुसत्या स्वार्थी लुटमार करीत फिरत त्यांनी लढाया दिल्या म्हणूनच केवळ त्या राजकीय वा सार्वजनिक स्वरूपाच्या ठरत नाहीत, परंतु मतवाल्या स्त्रियांपैकी मुख्य प्रधानाला एकाएकी चाबुकाने झोडपणारी आणि प्रत्यक्ष आग लावीत फिरणारी स्त्री देखील सरकारने राजकीय म्हणूनच मानली, कारण त्यांचे कृत्ये जरी व्यक्तिविशेषावर आघात करणारी असून सार्वत्रिक किंवा उघड लढाईची नव्हती तरी त्यांच्या त्या वैयक्तिक झुंजीचा हेतू स्वतःचा सूड उगवणे किंवा स्वार्थ साधणे हा नसून कोणत्या तरी सार्वजनिक कल्याणासाठी कार्यासाठी झटणे हा होता. साधन दुष्ट, किंबहुना दंडनीय आणि पापीही असू शकेल वा नसेल. पण कृत्यार्थ नैतिकत्व कृत्यास प्रेरक होणाऱ्या हेतूत असते. तो हेतू राष्ट्रीय असेल तर ते कृत्य राजकीयच ठरले पाहिजे. हे सर्व विवरण मी इतक्या प्रमुखपणे यासाठी केले आहे की जर क्वचित राजक्षमा देण्यात आली, यद्यपि राजबंदिवानास अशी राजक्षमा देण्यात येण्याविषयी मला फारशी आशा नाही, तर राजबंदिवानास कोणास म्हणावे याची स्पष्ट व्याख्या न झाल्यामुळे सरकारास कोणाची तरी अन्याय प्रभेद करून राजबंदिवानातील अनेकास ते राजबंदी नव्हेतच असे म्हणण्याची आणि म्हणून राजक्षमेत त्यांचा अंतर्भाव न करण्याची संधी मिळण्याचा संभव आहे. एतर्थ तू सर्व प्रमुख लेखकाच्या ही गोष्ट दृष्टीस एव्हापासून आणावी आणि सर्वांनी सर्व राजबंदिवानास सोडण्याची चळवळ हाती घ्यावी. याविषयी राष्ट्रीय सभेच्या विषय निर्वाचक मंडळात तरी काही चर्चा होते की नाही आणि कोणते प्रस्ताव इतर सभातून संमत होतात, त्यात सर्व राजबंदिवानांना सोडण्याची मागणी असते का आपली काही स्थलबद्धाविषयीच असते, ते स्पष्टपणे कळवीत जा. दुसरी गोष्ट, एक सार्वजनिक बृहत आवेदनपत्र सरकारास धाडण्याच्या बेताविषयी. अशा प्रकारचे आवेदन हजारो सह्यांसह सरकारास कसे धाडावे आणि राजबंद्याच्या सुटकेची चळवळ कोणत्या धोरणाने आणि उपायांनी करावी ते मी सुटून गेलेल्या माझ्या राजबंदिवानी स्नेह्यांपैकी काहींचे हस्ते बंधूस आधीच कळवलेले होते. तो बेत कार्यात रूपांतरित झालाच पाहिजे. युद्धानंतर तसे आवेदन धाडणे आणि अधिक परिणामकारक आहे, म्हणून क्वचित आपण तो बेत सध्या स्थगित केला असेल. तिसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी राजबंदिवानास सोडण्यासाठी सभा एकामागून एक भरवण्याची योजना ही होय. एका वर्षीच नव्हे तर या सभाचे चक्र सारखे वर्षामागून वर्षे चालूच ठेवले पाहिजे. एकंदरीत राष्ट्रीय सभा, प्रांतिक परिषदा, सरकारास सार्वजनिक थोरली आवेदने, त्या राजबंदीच्या कुटुंबाकडून वैयक्तिक आवेदने, वृत्तपत्रातील सतत लेख, व्हाईसरीगल विधिसभा आणि प्रांतिक विधिसभा पासून तो थेट पार्लमेंटपर्यंत प्रश्नोत्तराची धुमश्चक्री अशा विविध रीतीने राजबंदिवानांच्या प्रश्नांची एकसारखी चळवळ अशा नेटाने चालवा की तो प्रश्न देशीय राजकारणाचे एक प्रमुख अंग होऊन बसेल आणि प्रत्येक वेळी राजबंदिवान म्हणजे क्रांतिकारक दंडितांसुद्धा राजकीय हेतूने आक्षेपभूत कृत्यास प्रेरित झालेला प्रत्येक बंदिवान होय, ही गोष्ट स्पष्टपणे विशद केली जावी. या सर्व चर्चेत मी प्रत्यक्ष परिणामांपेक्षा ह्या सर्व प्रयत्नांच्या आनुषंगिक नैतिक परिणामांकडेच अधिक लक्ष दिलेले आहे, हे मी मोकळेपणाने सांगतो.